मराठी बोधकथा श्रेष्ठ भक्तिभाव। नारद हा सर्वश्रेष्ठ भक्त। या सगळ्यांनी केलेल्या कौतुकामुळे नारदाला त्याचा गर्व झाला होता। हे विष्णूंनी ओळखले आणि नारदाला पृथ्वीवर जाण्यास सांगितले। पृथ्वीवर एक शेतकरी माझा परम भक्त आहे, त्याची भेट घेण्यास सांगितले। त्याप्रमाणे नारद पृथ्वीवर आला, शेतकऱ्याच्या घरी गेला। त्याने शेतकऱ्याची दिनचर्या पाहिली की सकाळी उठल्यावर एकदाच परमेश्वराला नमस्कार करून हरिओम म्हणून तो शेतावर जातो आणि रात्री पुन्हा एकदा हरिओम म्हणून झोपी जातो। त्याचा हा दिनक्रम पाहिल्यावर नारद स्वर्गात परतला आणि विष्णूंना म्हणाला, देवा, मी दिवसभर नारायण नारायण म्हणत तुमचा जप करतो, पण तुम्हाला मात्र पृथ्वीवरचा शेतकरी प्रिय आहे। नारदाच्या या वाक्यावर विष्णूने एक तेलाने गच्च भरलेली वाटी नारदाच्या हातात दिली आणि नारदाला सांगितले, वाटीतील तेल थेंबरही न सांडता पृथ्वी प्रदक्षिणा करून ये। त्याप्रमाणे तेलाची वाटी घेऊन नारद पृथ्वी प्रदक्षिणा करून आले। आल्यावर विष्णूंनी त्यांना विचारले, पृथ्वी प्रदक्षिणा करताना किती वेळा माझं नामस्मरण केलं? त्यावर नारद म्हणाले, नामस्मरण मी कधी करणार, कारण वाटीतील तेल सांडू नये याकडे माझं सर्व लक्ष होतं। हे ऐकून विष्णू त्याला म्हणाले, अरे, तुझ्यासारख्या श्रेष्ठ ज्ञानी भक्ताची अशी अवस्था झाली तर त्या सामान्य शेतकऱ्याने काय करायचं? दिवसभर कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तो कष्ट करीत असतो। त्याच्यावर संसाराची जबाबदारी असताना सुद्धा तो दिवसातून 2 वेळा माझं भक्तिभावाने स्मरण करतो, तर त्याची भक्ती ही श्रेष्ठ दर्जाचीच नाही का? तात्पर्य, संख्येपेक्षा निष्ठा महत्त्वाची। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।